जागेसाठी आज प्रस्ताव मांडण्यात आलेला आपण विरोधी बाकावरती होतात. काय सांगाल याच्यामध्ये किती जागेवरती रूपांतरित आणि किती मीरा भाईंदरकरांना याचा फायदा होणार आहे? आज 10 जूनला हा जो प्रस्ताव आला महासभेसमोर, शहरातील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. हे फार मोठं षडयंत्र आहे सत्ताधाऱ्यांचं आणि त्याला प्रशासन सुद्धा साह्यभूत आहे. 16 एप्रिलला शासनाचा GR आला, परिपत्रक आलं. त्याच्यामध्ये ह्या 164 जागांबद्दल EP सर्व माहिती देण्यात आली होती आणि महानगरपालिकेच्या अधिसूचनेमध्ये प्रस्तावित आहे की जो प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाची परिपत्रकं येतील, GR येतील, त्याची माहिती पुढच्या महासभेमध्ये सर्व नगरसेवकांना दिली गेली पाहिजे रायटिंगमध्ये. याच्यापूर्वी ज्यावेळी सचिव साहेब होते त्यांच्या विचारा तुम्ही, ते द्यायचे एवढं मोठं बंडल. माझ्यासोबत रोहित आहेत, जुने नगरसेवक, त्यांना पण माहिती आहे. राज्य शासनाचे केंद्र शासनाचे सर्व GR नगरसेवकांना मिळत होते. हे GR प्रसिद्ध झाल्यानंतर 16 एप्रिल नंतर 2 महासभा झाल्या, त्याची कोणतीही माहिती नगरसेवकांना देण्यात आली नाही. त्यानंतर 12 जूनला राज्य शासनाने सजेशन ऑब्जेक्शन मागवण्यासाठी प्रसिद्ध केलं की 30 दिवसामध्ये तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन द्या. त्याचीही माहिती जसं पब्लिश करायला पाहिजे होतं यांनी, इतर करतात ना, कुठे उद्घाटन होतं ते करतात, ते केली नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, शहरातील फक्त 5 नागरिकांनी कोकण आयुक्तांजवळ सजेशन ऑब्जेक्शन टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये आज तारीख 10 आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा क्लॉज असा आहे की महासभेने आपले मत, आपल्या सूचना, हरकती पाठविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महापौरांनी आज मीटिंग लावली. कधी? 10 तारीखला, उद्या शनिवार रविवार, म्हणजे सोमवारी मुदत संपली. महासभेचं आज सूचना हरकती जाव्यात म्हणजे शेवटच्या दिवसाला, त्याच्या अगोदर नाही मीटिंग लावली. वेळ होता ना तुमच्याजवळ, स्पेशल मीटिंग लावायची होती ना, मग वेळ होता. मग 164 आरक्षणं जी आहेत ती त्याची कुठची माहिती त्यांनी पूर्ण दिलेली नाही. फक्त आरक्षण, गार्डन आरक्षण चेंज, रेसिडेन्स, दुसरं असेल शाळेचं असेल रेसिडेन्स, इको सेन्सिटिव्ह झोन रेसिडेन्स. मग ही माहिती, डिटेल माहिती नगरसेवकांना मिळणार करी? तरी विरोधी पक्षांनी या 2 दिवसामध्ये फक्त जास्तीत जास्त माहिती मिळवलेली आहे. आणि जे रेसिडेन्स झोन यांनी कन्वर्ट केलेले आहेत, गार्डनचे असो शाळेचे असो, त्याला पूर्ण ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. जे DP रोड अजूनपर्यंत कधी बघितलं होतं का? DP रोडमध्ये चेंजेस होतात. DP रोड यांनी वाकवलेले आहेत. कोणाच्या फायद्यासाठी वाकवले आहेत? 16 मीटर 18 मीटरचा 12 मीटर केलेला आहे. म्हणजे आजचा प्रस्ताव मीरा भाईंदरकरांच्या हिताचा अजिबात नाही आहे. त्याच्यासाठी पूर्ण 164 जागांवर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सत्ता पक्षाने जो पहिला ठराव वाचला, सभापती महोदयांनी पहिला ठराव वाचला ना, त्यांनी, मी सांगितलं त्यांना तुम्ही पहिला ठराव वाचा, त्यावेळी त्यांनी सांगितलं घोषवाऱ्याप्रमाणे आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. म्हणजे जी आरक्षणं चेंज झालेली आहेत, राज्य शासनाचे 31च्या अंडर जे बदल प्रस्तावित केले त्याचं यांचं त्यांना अनुमोदन होतं. 2-3 सदस्य उभे राहिले होते बोलायला, पण या लोकांनी त्यांना बोलायला दिलं नाही सत्ता पक्षाकडून. आणि ज्यावेळी नंतर आम्ही ठराव मांडला आणि हे बदल सुचवले, त्यावेळी त्यांना बुद्धी सुचली आणि त्यांनी ते काही बदल केले. त्यामुळे हा एकदम वेस्टेड इंटरेस्ट आहे. CRZ मध्ये काही आरक्षणं टाकल्यात. हो, भाईंदर वेस्ट आणि मीरा रोड वेस्टला जवळजवळ 500 एकर जागेवर निवासी संकुलाचं होणार आहेत. एक रिझर्वेशन नाही ठेवलंय, एक रिझर्वेशन. भाईंदरकरांना आता मतं मांडायचे असेल तर दिवस गेला. आपण मीरा भाईंदरकरांना काय आव्हान केलं? आम्ही ऑलरेडी आज जो ठराव मांडला, तो ठराव, त्याच्या सूचना हरकती ऑलरेडी आम्ही कोकण भवनला पाठवलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त माझे आमदार मुझफ्फर हुसेन हे कोर्टात गेलेले आहेत. त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या तुम्ही ॲड करा म्हणून. नगरविकास खात्याला उच्च न्यायालयाने नोटीस दिली होती, त्याबद्दल त्यांनी काही केलं नाही. हे सर्व जे DP चेंज करणं, रस्ते इकडचे तिकडे वाकवणं, ऑलरेडी वेस्टेड इंटरेस्ट आहेत. आणि या ठिकाणी जे विकासक आहेत ते कोण आहेत याची सर्व माहिती तुम्हाला आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, आजची महासभा जी झाली ही शहराच्या हिताची होती की एका आमदाराच्या हिताची होती? आम्ही लढाई करणार, याच्यामध्ये मी व्यक्तिशः कोणावर आरोप करत नाही. पण जे विकासक या शहरामध्ये आहेत, जे उंच उंच मनोरे बांधतायत ना, त्यांना नागरिकांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत, याविषयी काही देणं घेणं नाही. आणि
विकासकांच्या फायद्यासाठीचाच आजचा हा विषय महासभेसमोर आला आणि आम्ही त्याला व्यवस्थित विरोध केला. आजची जी महासभा होती या महासभेमध्ये शहर वस्तीसाठी जास्त त्यांचा भडीमार आहे. अगोदरच मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये राहणारी जी वस्ती आहे त्याचा फार मीरा भाईंदर महानगरपालिकेला भेटत नाहीये आणि ही पुन्हा आता हे वरचढ का आणि या संपूर्ण गोष्टी आपण कोणत्या नजरेने बघताय? सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदारांनी कुठेतरी बसून बनवलेला हा दिसतोय. कारण EP84 वर काँग्रेस पण काही नाही बोलली, शिवसेना पण काहीच नाही बोलली आणि भारतीय जनता पार्टी पण काही नाही बोलली. EP84 काय? चेने गावातली आपण भाईंदरवरून ठाण्याला जाताना जो डाव्या बाजूला जो पत्रा लावून जो बांधकाम चालू आहे 48 हाऊसेस तिकडे बांधण्यात आली, त्याबद्दल काँग्रेस देखील काही बोलत नाही, भारतीय जनता पार्टी देखील काही बोलत नाही. दुसरी गोष्ट, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट त्याला सिवरेज पंपिंग स्टेशन केलंय, त्याबद्दल देखील भारतीय जनता पार्टीचे नेते काहीच बोलले नाही. शिक्षण विकली बाजार, आठवड्याचा जो बाजार आहे गोरदेवचा, तो देखील कॅन्सल करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पजसाठी ज्या जागा आरक्षण होत्या त्या ठिकाणी देखील करण्यात आलेलं आहे. या मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅथलिक बांधव राहतात, तसेच मुस्लिम बांधव राहतात. विशेष करून कॅथलिक समाजाची मुली या नर्सिंग कोर्स करतात, त्या आजही मीरा भाईंदरच्या बाहेर जातात. टेक्निकल हायस्कूल मीरा भाईंदर शहरामध्ये एकही तांत्रिक हायस्कूल नाही, ते देखील आमदारांनी CBSE बोर्डची शाळा त्या ठिकाणी केलेली आहे. मग टेक्निकल हायस्कूलबद्दल शासनाला किंवा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी का नाही सांगितलं? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, MRTPचा ॲक्ट, महाराष्ट्र म्युन्सिपाल्टी ॲक्ट, CRZचं व्हायलेशन आहे. नो डेव्हलपमेंट झोनमध्ये देखील जर सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी देखील सेटिंग करून काही गोष्टींमध्ये सेटिंगच केलेली आहे आणि त्या ठिकाणी R झोन करण्यात आलं. हे नागरिकांनी लक्षात घ्यावा. हे राजकारणी स्वतःचा स्वार्थ पहिलं बघतात, कारण हे बिल्डर आहेत. जरी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, यांचा मूळ व्यवसाय काय? हे सगळे कन्स्ट्रक्शन धंद्यामध्ये तेरी बी चूप और मेरी बी चूप. त्यामुळे क्लब असो, रिसॉर्ट असो, यावर कोणी काहीच नाही बोललंय. बफर झोनमध्ये मॅनग्रोव्हच्या डेन्स फॉरेस्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये R झोन करण्याची मागणी आज या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरं, सत्ताधारीचे सभापती, स्टँडिंगचे सभापती बोलले की महापौरने हा विषय महासभेमध्ये आणून खूप चांगलं काम केलंय. मी याचा निषेध करतो. त्यांना माहीत नसेल कदाचित, महानगरपालिका म्हणजेच इलेक्टेड बॉडी. त्यांच्या विषयपत्रिकेमध्ये तो शब्द आहे. स्वतः त्यांना डायरेक्टली कोणताही निर्णय महापौरांना घेता येत नाही. म्हणून त्यांनी आज शेवटच्या दिवशी, उद्या आणि परवा शनिवार रविवार आहे, आज शेवटच्या दिवशी जाणून बुजून विशेष महासभा लावलेली आहे. दुसरी गोष्ट बघा, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन, पाऊस येऊन गेला, जवळजवळ 26 दिवस झाले आणि नगरसेवकांना आज मिळालं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅनची पुस्तक. म्हणजे जाणून बोजून सत्ताधारी पक्षाचे लोक विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना काही माहिती त्यांच्यापासून लपून ठेवत आहे, हे स्पष्ट झाले आज. नक्की आजची जी महासभेमध्ये जे विषय झाले ही मीरा भाईंदरकरांची दिशाभूल करणारी आहे की मीरा भाईंदरकरांच्या हिताची आहे? दिशाभूल करणारीच आहे. तुम्ही विचार करा, महापालिकेच्या समोर दर रविवारी आठवड्याचा बाजार लागतो, तो गोरदेवला जर जात असेल तिथून देखील त्याला काढून R झोन करण्याची खेळ चाललाय. कारण तिकडे आमदार लोकांची जागा आहेत, त्यांच्या जागेला व्हॅल्युएशन यावा, त्यांच्या जागेला किंमत यावी, म्हणून हे सगळं R झोन करून सगळी आपली शाळा करतायत. सगळे आपले स्वतःचे कन्स्ट्रक्शन आणि बिल्डर लोकांसाठी हे सगळं चाललंय. हाऊसिंग फॉर डिसहाऊस्ड, आज जर या शहरामध्ये 41 नोटिफाईड झोपडपट्ट्या आहेत, उद्या जर त्या झोपडपट्टींचा विकास करून जर हाऊसिंग फॉर डिसहाऊस, बेघरांसाठी घरकुल योजना, हे देखील गिळंकित करून त्या ठिकाणी मोठा बिल्डर त्याला 800 करोड रुपयाचा फायदा देण्याचा प्रयत्न चालला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.